नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता संदीप कुडचीकर आष्टा आणि आता आपण ज्या गावामध्ये आहोत त्या गावाचं नाव आहे धोंडीराज महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पलूस नगरी। या पलूस नगरीमध्ये आपण आता ज्यांच्या घरामध्ये बसलोय ते अरविंद सूर्यवंशी, त्यांच्या पत्नी, त्यांच्या आई साहेब। अगदी सामान्य आणि दारिद्र्यामध्ये असणार हे कुटुंब आणि आज या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाची अवस्था बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल साधारण 2022 साली यांना कॅन्सर असल्याचं डिटेक्ट झालं आणि दैवयोगानं या 2024च्या 21 डिसेंबर रोजी कॅन्सरला तोंड देत असताना त्यांना आपला पाय गमावा लागला। ते आपण समोर या ठिकाणी बघताय। धोंडीराज महाराजांची नगरी आहे आणि धोंडीराज महाराजांच्या नगरीमध्ये या पलूस तालुक्यामध्ये दानशूर माणसांची काही कमतरता नाही, पण घरच्या कर्त्या माणसावर जेव्हा अशी वेळ येते त्यावेळी दानशूर माणसांना स्वतःचे हात मोकळे करावे लागतात। या मुलीच्या शिक्षणाचा खर्च कुणीतरी उचलला पाहिजे। या आईच्या वार्धक्याचा आधार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, उतार वयातील आधार ज्यावेळी खुंटतो त्यावेळी आईची अवस्था काय असते हे ज्यांना आई नाही त्यांना नक्कीच विचारा। या कर्त्या पुरुषाच्या भविष्य काळातील काही उपचारांसाठी आणि त्याच्या कॅन्सरच्या उपचारांसाठी आणखी काही मदतीची गरज आहे। समाजामध्ये दानशूर माणसं आहेत, त्या दानशूर माणसाकडे मी हात पसरतो आणि आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, या कुटुंबाच्या दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या ह्या माऊलींना आपण आधार दिला पाहिजे। आपल्याकडून शक्य तितकी मदत तुम्ही यांच्या अकाउंट नंबरवरती पाठवू शकताय। त्या सर्व दानशूर व्यक्तींना माझा मानाचा मुजरा असेल आणि ती दानशूर व्यक्ती या धोंडीराज महाराजांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय, या माध्यमातून धोंडीराज महाराजांच्या चरणी आपली मदत वाहताय। या पद्धतीने आपण या कुटुंबासाठी सहकार्य कराल आणि या कर्त्या पुरुषाला परत एकदा पाय मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण आपले हात मुक्त हस्ताने या कुटुंबाच्या आशीर्वादासाठी खुले कराल हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।